चरण सरोजं सान्द्रनीलं बुदाम्बं जगन्निहितपाणि मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरीयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले नवसिये माझे नवसिये पंढरीचे दैवत विठ्ठले बाप रखुमा देवी वरू विठ्ठले चित्त चैतन्य चोरोनी नेले नवसिये माझे नवसिये पंढरीचे दैवत विठ्ठले सेवकी करावे सांगितले काम तेथे होतु पण कामान या सुरपाणे श्रीमंत श्री संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे कैवल्य चक्रवर्ती सम्राट योगियांचे शिरोमणी भक्तवत्सल भक्तश्रेष्ठ अशा अनेक उपाधी जरी दिल्या तरी कमीच अशा प्रकारची विशेषण आहेत अशी जगतवंद्य माऊली आणि यांचा असणारा हा अतिशय सुंदर मौलिक अनुभव देणारा आणि अनुभव येणारा असा हा अभंग आहे. विठ्ठल तत्पुरी परिहार तो असा आहे,
आजच्या या कार्यक्रमामध्ये पाहिलं तर फार मोठा कार्यक्रम आहे. 2-2 दिवसाची कीर्तन आहेत. सकाळचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं, अशा प्रकारचा भरगच्च असणारा कार्यक्रम हरिभक्तीपरायण आदरणीय आकाश महाराज जगताप यांनी अत्यंत पराकाष्ठेने पराकोटीने हा कार्यक्रम नियोजित केला. श्रीराम प्रतिष्ठान आयोजित असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, वास्तविक पाहता माझ्या आई आजोबाकडून म्हणजे माझे पणजे हे श्यामनाथ महाराजांचे शिष्य होते. ते राहणारे खर्ड्याचे होते म्हणून सांगतो तुम्हाला. अशी एक परंपरा जुळली आहे. त्यानंतर या ठिकाणी ज्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत ते सद्गुरू रामदास काका महाराज, सद्गुरू गोकुळदास महाराज आणि सद्गुरू बापू महाराज आणि सद्गुरू धर्मराज दादा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि कुशल मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. पैकी आता कितवी सेवा असेल तर मी काय मोजलं नाही, पण बरीच लांबची सेवा आहे. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस आणि या सेवेकरता ज्ञानोबरायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. माऊलींचं एक वैशिष्ट्य आहे. माऊली हे नाथपंथी आहेत आणि नाथपंथी असून सुद्धा या वारकरी संप्रदायाची गोडी ही जी प्राप्त झालेली आहे ती विशेष करून आहे. मी थोडं वाटतं काढू. विठाल विठाल आणि त्या अनुभवातून प्राप्त झालेली ही सेवा आहे. ज्ञानोबरायांचा हा अभंग अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा आहे. अगदी 3 चरण आहेत, जवळजवळ सर्वांच्या पाठात आहे. आणि मलाही थोडी गायन वादनाची मला काही जास्त कळत नाही यातलं, पण गोडी आहे का नाही विशाल महाराज, गोडी आहे, आवड आहे. मला यातलं काही येत नाही बरं, मी आपला अंगठे बाजार आहे यातला. गायन वादनाच्या बाबतीत मला काही येत नाही. मी अगोदर क्षमा मागून सांगतो, यातलं मला काही येत नाही. तुम्ही असं समजू नका, काही नाही, बिनधास्त. मला काही येत नाही. कुठं हाणं रुमणं ज्याला म्हणतात तसा प्रकार आहे. तेव्हा या ठिकाणी उपस्थित सर्व संत सज्जन, आमच्या हरिभक्तीपरायण आकाश महाराजांची सर्व मित्रमंडळी, महाराज मंडळी ही सर्व मोठे अगदी आवडीने उपस्थित झाली. मंडपाकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की एवढा मोठा कार्यक्रम एवढीशा मंडपात कसा होत असेल. म्हणून मी यथाने विचार करत होता अभंग कसा घ्यावा, जर मंडप एवढा तर समाज किती असेल. थोडा विचारात असे प्रकार होता. ह्याला महत्त्व देत नाहीत आम्ही, किती समाज आहे काय काय ते जसं असेल तसं तो विषय नाही. परंतु आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की लाखोनी समाज बसलेला आहे. एकटे ज्ञानोबा आहे म्हणजे 1,00,000 पद आहे. याच्यापेक्षा आणखीन मोठं काय असतं महाराज. आम्ही सेवा करतो कोणाकरता हे महत्वाचं आहे आणि त्या सेवेला त्यांची हजेरी लागणं हे महत्वाचं आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंडप लाऊडस्पीकरची मालक असं वाटत नाही. मंडपकडे बघितल्यानंतर साऊंड सिस्टीम एवढी चांगल्या प्रकारची सेवा असेल. तुमचे आभारी आहोत. चांगल्या प्रकारची तुमची सेवा आहे. म्हणजे आनंद वाटला, गाण्यामध्ये आनंद वाटला, वाजवणारालाही त्याच्यामध्ये रस आला. अशा प्रकाराने आणि एकाहूनी बळेरे अशी मंडळी या ठिकाणी जमा झाली. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे, शांततेचं वातावरण आहे आणि याच्यात पुन्हा चंपाषष्ठी आहे.
मला वाटत होतं या आपण घ्यावा काय की, पण थोडं वातावरण बदलल्यानंतर म्हणलं नको तिकडं जायचं. आपलं बरं आहे सोप्यात, पण ते सोप्यातून भलत्याचा अवघडात घुसलो तर आम्ही परत तरी सुद्धा. आणि सेवेचा भाव व्यक्त व्हावा एवढाच उद्देश आहे. तर आजचं वातावरण आहे अहम वाघ्या स्वहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव कर मल्हारी. देव करा मल्हारी, देव करा मल्हारी बोला. हा उत्साहाचा दिवस आहे. आज तळी उचलली जाते आणि नवस केले जातात, है की नाही? ज्ञानोबरायाने असाच नवस केला. चंपाषष्ठी म्हणजे काय? खंडेरायाचा असणारा उत्सवाचा दिवस अशा प्रकारचा आहे. आणि त्या उत्साहामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या भक्तिपंथातून सहभागी अशा प्रकारचे आहोत. ज्ञानोबरायांचा हा अभंग अतिशय चांगला अशा प्रकारचा आहे. तुझी सेवा करीन मनोभावे. सेवा करताना भाव कसा असावा? मनभाव जर असेल तर तिथं एक काय आणि कोटी काय सारखेच आहे. एक जरी असला तरी तो कोटीत जमा असतो आणि कोटी जरी असले तरी तिथे एकाच जमा असतो. विठाला 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 अशी अवस्था असते महाराज. कीर्तन भजन प्रवचन ही साधना आहे. काय ही नवविधा भक्तीमध्ये श्रवण कीर्तन नामस्मरण म्हणजे विष्णू स्मरण, पादसेवन, आत्मनिवेदन, दास्यत्व असे विविध प्रकार याच्यामध्ये येतात. सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळी प्रकारची असणारी एक स्वतंत्र स्वरूपाची असणारी विशेष सेवा एकेकाने घेतली. जसं दास्यत्व निकट हनुमंती पै केले परिणाम म्हणून देखिले रामचरण. म्हणून देखिले रामचरण.
केवढं मोठं भाग आहे. दास्यत्व केलं हनुमंतरायाने. दास्यत्व कशाला म्हणतात? वचन न मोडी, त्याच्यात फायदा आहे की तोटा आहे? सर्वस्व बुडणार आहे की सर्वस्व तरणार आहे, याचा विचार भक्ताच्या ठिकाणी संभवत नाही. जी आज्ञा केली ती शिरसावंद्य, त्यात पाप होतं की पुण्य होतं याचाही विचार ज्याच्या ठिकाणी नाही. कर्म आहे की अकर्म आहे, शुद्ध आहे की अशुद्ध आहे, याचा विचार न करता जी आज्ञा होईल ते प्रमाण मानून जी सेवा केली जाते त्याचं नाव आहे पूर्ण दास्यत्व. इतका विश्वास असावा लागतो संताचे पायी. हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा हे दास्यत्व. सर्व भावे म्हणजे स्वतंत्र भावच नाही. विचार करा, सर्व भाव त्यांच्या पायावरती समर्पित केला, याचा अर्थ असा आहे की आपला स्वतंत्र भाव त्या ठिकाणी शिल्लक नाही. मला काय वाटतं याचा विचार त्या ठिकाणी नाही. हे खरं की खोटं हा विचार त्यांच्या ठिकाणी संभवत नाही. याला सर्व भाव म्हणतात. सर्वस्व समर्पण करणं. तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्यत्व सकळ. अरे हे दास्य शब्द असा प्रकारचा आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंतते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना. मग अपेक्षित आपुले सांगिजील पुशिले, असं ज्ञानोबराय वर्णन करतात. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः सर्वस्व भाव समर्पण करणं. स्वतंत्र सत्ता तिथे नाही, तिथे काय आहे? पारतंत्र्य आहे, स्वातंत्र्य राहिलेलं नाही. याचं नाव आहे सर्व भाव, याचं नाव आहे दास्यत्व. म्हणजे कुठलीही सेवा असू द्या, भगवंताचं नामस्मरण ही सेवाच आहे. श्रवण करणं सेवाच आहे. कीर्तन करणं कोणतं? कंबर बांधून लोकाला उपदेश करणं नाही. हे कीर्तन नव्हे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे जी आहे ती नामचिंतन करणं ही सेवा आहे. आणि कीर्तन हे जे आपण प्रतिपादित केलेलं जे कीर्तन आहे त्याला सुद्धा आपण सेवा म्हणतो, पण सेवेत जमा होत नाही. त्याला काय करावं? ती सेवाच आहे ना. कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग, जो कधी भंग पावत नाही तो. कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग, भंगल्याने घेतला. विठाला 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 विठाला
कशी जायची आणि सेवा भाव तरी कसा निर्माण व्हायचा विचार करण्यासारखा भाग आहे. सेवेसाठी हे वातावरण लागतं महाराज. सेवेला हे वातावरण लागतं. ही सेवा घडून घेतात या पूज्य जागेमध्ये. ही पवित्र जागा आहे. ही जागेचं पावित्र्य वर्षानुवर्षाचं कालानुकालाचं आहे. म्हणून इथे उपरती झाली. मला आकाश महाराजांनी सांगितलं की ही जागा प्रभू रामचंद्राच्या साठी करता देवासाठी म्हणून एका दानशूराने दिलेली आहे. मला नाव नाही माहीत. रंगनाथराव पोटे यांनी प्रभू रामचंद्राच्या मंदिराकरता म्हणून संकल्पही तसाच झाला. हे कशातून उद्भवलं जातं महाराज? सेवा घडली की सेवा ही वृद्धिंगत होत असते, घटित होत नसते. जे घटित होतं ती सेवा नाही. जे घटित होतं ती सेवाच नाही. या वर्षी एक कीर्तनकार, या वर्षी मी आलो, पुढच्या वर्षी नसन. घटित झाली काय? घटित झाली त्याला सेवा म्हणे. परंपरेने चालत आलेली जी सेवा आहे, जी कधीच घटित होत नसते, परंपरेत चालत असते, त्याचं नाव आहे सेवा. विठ्ठल या वर्षी सेवेला आपण बोलवलं, पुढच्या वर्षी नसणार. काय सांगता? माझ्या हातातली गोष्ट आहे काय ती का तुमच्या हातातली आहे? नाही म्हणले कीर्तन नाही बुवा, आपल्याला आवडलं, घ्या दुसरा बुवा. झाला दुसरा. ही खंडित सेवा झाली. अखंड आहे का? त्याला सेवा म्हणता येईल का? जे घटित झालं ती सेवा नसते. जे अखंड असते त्याचं नाव आहे सेवा. मग ते नामसप्ताहाच्या स्वरूपाने असेल, कीर्तनाच्या स्वरूपाने असेल, पारायणाच्या स्वरूपाने असेल, नामचिंतनाच्या स्वरूपाने असेल, वादनाच्या स्वरूपाने असेल, गायनाच्या स्वरूपाने असेल, वारकऱ्याच्या स्वरूपाने असेल, श्रवणाची असणारे श्रोते मंडळी आहे याच्या स्वरूपाने असेल, ती कोणतंही स्वरूप धारण करून येत असते. मंडपाच्या स्वरूपाने असेल, जे अखंड चालत असते. प्रत्येकाच्या अंतःकरणात सेवा भाव असतो, त्याला सेवा म्हणतात. ती घटित होत नाही. ती सेवा घटित होत नाही, ती अशी वृद्धिंगत होत असते. त्याचंच नाव सेवा आहे. आम्ही कशालाही सेवा म्हणतो, कशालाही सेवा म्हणतो. फक्त पुंडलिकाने सेवा केली महाराज. घटित झाली का? घटलीच नाही. आत्ता घटली का? उत्तर खरं द्या. आता घटली का नाही सेवा पुंडलिकाची? काय महाराज सांगा कोणीतरी? नाही घटली. तो जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत त्याची सेवा घटत नाही. विठ्ठल भाविकासाठी अजून का न म्हणे पैस भाविकासाठी
उभा भाविकासाठी असा परमात्मा उभा आहे. जोपर्यंत तोपर्यंत ती सेवा खंडित नाही, घटत नाही, ती वाढते. म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहेत, म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहेत. ती सेवा अखंड आहे म्हणून तुम्ही आम्ही आज आहोत ह्याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. याचं नाव आहे सेवा. याचं नाव काय आहे? सेवा आहे. आणि ही सेवा तन मन धनाने समर्पित केलेली असते. तनु म्हणू जीवे. धन आपण लावलंय. त्या काळामध्ये धन नव्हतं, धनाचा काही विषय नाही. आता धनाचा विषय सुरू झाला. म्हणून आता तनु मनू जीवे नाही, आता तनु मनू धनी. जरा प्रगती झाली आपल्यात. असं आहे. तनु मनू जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सुख. एवढं सगळं असून सुद्धा तन मन जीवानी समर्पित झालेला असला तरी यदा कदाचित त्याच्यामध्ये गकार जर निर्माण झाला तर मग मात्र अवघड होतं. म्हणून अगर्वता, गर्व जर निर्माण झाला तर ती सुद्धा सेवा घडत नाही. म्हणून अगर्वता करावे दास्य सुख. बहुतांशी ग मध्येच अडकले मग ती सेवेत जमा होत नाही, ती धंद्यात जमा होत, व्यापारात जमा होत. माझ्यासारखं कोणीच नाही असा ग निर्माण झाला तर तो व्यापार झाला. ती सेवा नाही झाली, तो परमार्थ नाही ठरला. तो दिसायला परमार्थ असला तरी असायला मात्र व्यापार होतो. विठाला 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 मला काही त्यावर जास्त बोलायची इच्छा नाही. आपण आपलं पाहून घ्या. आपल्याला सगळं, आपण काही अज्ञान नाहीत. जगामध्ये काय चाललेलं आहे हे चांगलं आपल्याला कळतंय. विशेष करून संप्रदायामध्ये आपल्या काय चाललंय हेही काही सांगायची आवश्यकता नाही. हेही चांगलं आपणाला ज्ञात आहे. अशी अवस्था जर असेल तर ती सेवेमध्ये जमा होत नाही. सेवा ही सेवा वेगळीच असते. महाराज ज्ञानोबरायासारखे महात्मे महाराज त्यांना काय करायची गरज होती? ज्ञानोबरायासारख्यांचा अवतारच महाराज सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये आहेत. तसं तुकोबराय सुद्धा सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडतं. मात्र बारकाव्याने पाहिलं तर ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्येही तसंच आहे. संत तसेच असतात, सगुण निर्गुण दोन्ही उभय स्वरूप ते संत असतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांच्या बाबतीमध्ये पहिला विचार करू म्हणजे आपल्या लक्षात येईल. रामेश्वर भट्टाला आलेली सगुण प्रचिती तुकोबरायांच्या बाबतीमधली पहिली प्रचिती सगुण. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. पहिली प्रचिती. म्हणून त्या सगुण प्रचितीमध्ये असं आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम.
हे सगुण दर्शन आहे. धन्य तुकोबा समर्थ तुका विष्णू नाही दुजा विष्णू ही सगुण स्वरूप आहे. आणि निर्गुण स्वरूपाची प्रचिती रामेश्वर भट्टाला आल्यानंतर पुरुषार्थ पूर्ण झालेला पुरुषार्थ महाराज त्यांची प्रचिती आणि त्या रामेश्वर भट्टाला आल्यानंतर निर्गुण स्वरूपामध्ये तुकोबराय कशी आहेत माहितीये. तुकेता तुलने ब्रह्म तुकासी आले तुकेता तुलने तुकिता तुळणीशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. असा तुकोबरायांचं चिंतन आहे महाराज. दुसरा विषय असा ज्ञानोबरायांच्या संबंधाने आहे. ज्ञानोबराय मूर्तिमंत ज्ञानच आहे. हे निर्गुण स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे काय आकारात आहे. ज्ञानाला आकार आहे. हे निर्गुण निराकार अशा प्रकारचं आहे. ज्ञानरूप मूर्तिमंत अशा प्रकारचं असल्यामुळे ते निर्गुण स्वरूप आहे. पण लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी सगुण स्वरूप विठाला. एवढे मोठे महात्मे आहेत. पण महाराज ज्ञानोबरायांनी म्हणावं सेवा करत असताना मनोभावाने सेवा करणं. मनोभावे भाव आहे. भावाशिवाय कोणी जमत नाही इथे. पण मन पाहिजे ना. मन जर नसेल तर उपयोग नाही. जसं आपण ऐकता नेहमी करतो. कीर्तनाला येऊन बसलं पण कुलूपाला हिसकाच दिला नाही. कीर्तन संपोस तर हिसकाच मारित. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 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 चित्त नाही
संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगम, अलाहाबाद, काशी, प्रयागराज, त्रिवेणी संगम आहे का नाही ते? मी काय गेलो नाही बुवा अजून. मला एक सवड सापडली म्हणजे नाही गेलो याचा अर्थ. म्हणले वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका, तसा अर्थ आहे वय ह्याचा. असं नाही तुका बरं म्हणतात हे सगळं पाहिलं पण पंढरीची परी, असा अर्थ आहे त्याचा. पंढरीची परी नाही विठाला 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 लोक म्हणले परी नये तुका सवड शास्त्र सापडलं. परी नये तुका पंढरीचा म्हणले तुका बरायच गेले नाही. अरे गेले नाहीत नाही पाहिली म्हणले. पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीचा, पंढरीची परी म्हणजे त्याची बरोबरी कोणतंही तीर्थक्षेत्र करू शकत नाही. अशी ऐसा विटेवरी देव कोठे, देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे आणि पंढरी निर्माण केली देवे. असं आहे बरं. म्हणून पंढरीसारखा देव नाही, पंढरीसारखं क्षेत्र नाही, पंढरीसारखी पवित्र गंगा ज्याला म्हणतात चंद्रभागा कुठे सापडणार नाही. हे मी सांगतोय कशा करता की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी. थंडी वाजत असली तर मला सांगा बरं, मी लगेच गुंडाळून घेतो. कारण माझ्या मागं काय एवढे मोठ्या ताकद आहे त्यामुळे मला काही गार लागत नाही. पण टायमाच्या बाहेर काही जाणार नाही तसा विषय आहे. पण त्याच्या आत वडायचं असलं तरी वडायची तयारी. तसं काय उगं तुम्हाला ताप देऊन सेवा करण्याला काय मत, ती सेवाच काढायची नाही. जिथे दुःख आहे त्याच्यात सेवा नसते, जिथे आनंद आहे जिथं प्रेम आहे तिथं सेवा असते. पण तुम्ही थंडीने काकडायचं आणि तुम्ही मनात विचार करायचा कवा उरकीत आहे काय नको. आपल्या नशिबाने हवा चांगली आहे पण आमच्यापेक्षा इकडं जरा बरंच वाटते हवा. मला घाम येतोय, मी बोलतोय तुम्हाला, माझ्या अंगात स्वेटर आहे पण घाम येतोय मला. कारण नाही त्याचं माझी तब्येतही थोडी बरोबर नाही तरी पण मी आपलं तसाच चालू आहे कार्यक्रम. असू द्या, तिथं भावना आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, तिथं आपली सेवा घडली पाहिजे आणि सेवाभावाने झालं पाहिजे सगळी गोष्ट. असं आहे. तेव्हा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्ताला फार महत्व आहे. भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला, महाराज ह्या सगळ्या इंद्रियामध्ये बलवान इंद्रिय जर असेल तर ते तेवढंच आहे, हे कुणाचं ऐकत नाही. हे विषयाच्या माग मोकाट सुटतं. इंद्रियाच्या द्वारे
म्हणजे पंचकर्म इंद्रियाच्या द्वारे वृत्ती पदार्थाचं तादात्म्य घेते असा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणूनच मागा म्हणलं मी अहम वाघ या तिकडं काही जात नाही. पण ते अहम वाघ अहम काय आणि सोहम काय सगळं सांगायचं म्हणलं सगळा विस्तार इथंच व्हायचा आपला बरी त्रोडगा. विठ्ठल विठ्ठल विषयाचं तादात्म्य घेते आणि तादात्म्य घेतलेली वृत्ती इतक्या वेगाने माघारी फिरते आणि मग ती आत प्रवेश केलेल्या वृत्तीचा विषय बुद्धी निर्णयाला पोहोचत असते, निर्णय देत असते. आणि याच्यामध्ये जे मन आहे ते मन संकल्प विकल्प करतं. मनाचं काम काय आहे? संकल्प विकल्प करणं. करू का नको, होईल का नाही, सप्ताह तर उभा करायचा आहे, करू का नको, डबल कीर्तन करायची, थोडं नाही, कसं काय होईल, संकल्प विकल्प अगोदर सुरू झालेला असतो आपला. तुमचा नाही, माझा सुद्धा. मी काय मोकळा थोडाच आहे, मला सुद्धा सप्ताह करावा लागतो का नाही. म्हणजे संकल्प विकल्प निर्माण होत असतात, सिद्धीच कार्य जातं का नाही. असं मन त्या विषयाचं तादात्म्य घेत असताना विचार करतं की हे घ्यावं का नाही, त्याच्यावर बुद्धीत निर्णय करते आणि त्या विषयाचं तादात्म्य अहंकार घेतो आणि मग तिथे मनुष्य अडकून पडतो. असा प्रकार आहे. म्हणून चित्त हे जर जवळ नसेल, जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत असं म्हटलेलं आहे. प्रेताच्या ठिकाणी चित्त आहे का? नाही. तसं म्हणले जवळ जर चित्त नसेल तर आसून नसल्यासारखा. काही माणसं सभेत बसलेली असतात की म्हणजे बैठकीमध्ये असतात, बरीचशी 5, 50, 20, 15, 20 अशी माणसं बसलेली असताना किंवा 50 माणसं बसलेली असताना एक मनुष्यही त्यामध्ये दाखल झालेला असतो, बसलेला असताना तो अगदी असं सगळी चर्चा चाललेली असते. मग महाराज कोणचे बोलवायचे, कोणतं मृदंगाचार्य कोणते बोलायचे, विशाल महाराज बोलायचे, यांचं काय नाव, रामदास महाराज बोलवायचे, गायक कोणची बोलवायचे. आता तुम्ही ठरवा. आता मला सगळ्याची नावं माहीत नसले, मग कुठले बोलवायचे, कसे बोलवायचे. हां, कृष्णा महाराज वैद्य बोलवायचे का, म्हणजे आमचे परिचित आहेत म्हणून सांगितलं. तुम्ही काय अपरिचित असं म्हणत नाही मी, सगळे आपलेच असतात वारकऱ्यात, 2 नसतातच. म्हणजे कसं काय ठरवायचं हे चाललेलं. एक तिथं बसलेलं असतं पण ते नुसतंच बसलेलं असतं. कशाने? देहाने बसलेलं असतं. मेहरबानी चेतना त्याच्यात असते पण चित्त नसतं. आणि मग एवढी चर्चा रंगलेली असते ती त्यापलेच मग भायक्यात असतं, कोणत्या भायक्यात असतं काय माहीत नसतं. पण त्याला म्हणते नाही का हो कृष्ण महाराजाला बोलवायचं का, ते म्हणतो आणि म्हणून इतक्या वाटूळ काय गाजर खात होता का, काय चाललंय का. एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये बसून एवढी मोठ्याने चर्चा चाललेल्या असताना सुद्धा पुन्हा म्हणतो काय, म्हणजे जवळी नाही चित्त काय मांडिले, ही अवस्था त्याच्या ठिकाणी होती. तसं म्हणे चित्त हे जर जवळ नसेल तर उपयोग नाही. चंचलम नाही कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहो मन्ये वायुरोसु दुष्करम. असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला. अत्यंत चंचल आणि चपळ जर काही असेल, वाऱ्यापेक्षाही ज्याचा बहुत चंचल चपळ बहुत चंचल
चंचल चपळ जाता येता नलगी वेळ. पुढचं प्रमाण करीदारी नरी गती. कुठंच राहत नाही एका जाग्यावर. इतका चंचल चपळ आहे. घरात गेलं की बाहेर येतं, बाहेर गेलं की घरात जात. ती गंमत आहे. घरात गेलं का बाहेर काय चाललंय कोणाचं, मला काय म्हणतंय काय कोण, बाहेर येतं. बाहेर गेलं की खरी काहीतरी कुठाना होईन काय नु. घरातला विचार, बाहेर गेलं की घरातला विचार, घरात गेला की बाहेरचा विचार. असलं मन इतकं चंचल आणि चपळ अशा प्रकारचं आहे. आणि ते तर प्रधान आहे, सगळ्यात मोठं आहे. या सगळ्या देहरूपी गावामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर मन आहे. सगळं त्याच्यावर चालतंय. माझ्या मनात आलं म्हणून मी देवळालीत आलो. देवळालीच ना, नाही तर दुसऱ्याच गावाचं नाव घ्यायचं. माझ्या मनात आलं म्हणून मी देवळालीत आलो. मनात नाही आल्यावर माणसं आहेत ना, नाही आपल्याला परवडतच नाही म्हणते. थांबा थांबा जरा थांबा, थोडं थांबा, येणार आहे पुन्हा काळ. विठाला मन नाही केलं तर येत नाही महाराज. मनात आलं तर मनुष्य कीर्तनाला येतो. आलं मनाला तर गेलं शेणाला. की नाही आहे ना, सगळ्याला मन माहिती आहे. पूर्ण करू का? अरे मनात आलं तर काही होईल, नाही मनात आलं तर काही नाही. कशाचं कीर्तन, काय ह्याचं भजन, काय म्हणतं माहिती सर, ह्याच्या मनातच नसतं. मनात नसलं तर काहीही घडू शकत नाही. आणि मनात असलं तर कुठेही जंगल में मंगल हो जाता. गावच कशाला पाहिजे महाराज, मनात आल्यावर काही होत. व्हायरल घुसलं का रे कोणकडं, नाही ना. आजकाल कुणीकडं काय व्हायरल घुसल काय, म्हणजे जंगल में मंगल बऱ्याच प्रकारचे होते. विठाला नाम सप्तासारखी गोष्ट, प्रभूच विठाल विठाला. आता ध्यानात राहील बघा, कधीच विसरणार नाहीत तुम्ही. तुम्हाला जे पटतं ते सांगितलं की तुम्ही खुश. बरं, ते सुद्धा मनात असावं लागतं, त्यावेळेलाच घडत असतं. मनात नसलं काही जमलं गड्या. आता मनात नसल्यावर काय खरंय मला सांगा ना तुम्ही. उगा पोरीला बघायला गेले पाहुणे, त्या पोरीच्या मनातच ती पोरग नसली. महाराज काय सांगा, आमच्याकडं एका पोरीला बघायला पाहुणे आले. मला असलं येत नाही, पण आला आता काय करू सांगावं लागेल. ते आले पाहुणे बघायला, त्या पोरीला चांगल्या मोठ्या घरचे पाहुणे आले. आता त्या पोरीने आता काय नसलं तरी मी निदान आपलं चांगलं बागसावं बोलावं, त्या पोरीच्या मनातच नव्हतं. त्याच्या मनात तिसरंच होतं. आता आल्यानंतर तर पुढं समोर जाणं, त्या बिचारीने तिच्या तोंडाला काळं लावलं. काय केलं? काळं लावलं हो, कोळसा. आणि कोळसा लावून ती पोरगी पाहुण्या पुढे गेली. त्या पाहुण्याला किती गोड वाटलं असं मला सांगा बरं तुम्ही. म्हणजे मनात जर नसेल तर मनुष्य पतीला सुद्धा वरू शकत नाही, पत्नीला वरू शकत नाही, वराला पत्नी वरू शकत नाही. अशा एकमेकाचा विषय असतो. तसं ग्राहकाच्या मनात आलं तर त्या दुकानात जातो, मनात नाही आलं तर ते बस ते येळभर माशा हानीत, गिराईकच नाही. मनात येण्यासाठी सुद्धा काही क्रिया असतात महाराज, त्याचा प्रयत्न असतो. संकल्प आणि विकल्प हे असतात, पण संकल्पात मध्ये सुद्धा प्रयत्न असावे लागतात, तेव्हा पूर्णत्व होत असतं. नुसतं संकल्प करून काय करायचं, मी फौजदार होईल, मी PSI होईल, मी PI होईल, मी MPSCचं परीक्षा देईल. कशाची परीक्षा देतो?
तुझ्या मनात येऊन उपयोग नाही, प्रयत्नही असावा लागतो. मनात येणं म्हणजे संकल्पात होणं, संकल्प होणं, आणि संकल्पाला पूर्तता प्रयत्नाने होत असते. प्रयत्नांती अंती परमेश्वर, सुरुवातीला नाही. माणसं सुरुवातीलाच म्हणतात होय त्या देवाला नवस केला आणि देव काय पावाना आणि माझं पोरग लागणार होतं, आता काय सांगावा. देव अगोदर प्रयत्न मागून त्या बापाची ठेव आहे होय. विठाल असा देव कधीच पावत नाही. देव आशाने पावायचा नाही र देव, बाजारचा भाजीपाला नाही र. असं एवढं सोपा देव समजू नका तुम्ही. प्रयत्न जो आहे ना तो प्रयत्न हाच परमेश्वर असतो. असाध्य ते साध्य करिता सायास, आणि कारण तुका म्हणे अभ्यास. प्रयत्न पाहिजे, प्रयत्न. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही. खरं तेल गळतं का त्याच्यातून? त्यांनी सांगितलंय का ह्याला? मग बरं करून बघा बरं गळतं का नाही ते. प्रयत्न केल्यावर काय जळणं व्हायला? अरे वाळूत काय काय असतं तुम्हाला काय माहिती? बघा बरं जरा बारीक निरीक्षण करून वाळूत काय काय असतं. त्याच्यात जर एखादा तेलासारखा पदार्थ जर घुसला तर तेल नाही वय पडायचं. प्रयत्नच नाहीत आपले. विठाल विठाल आता तेल नाही पाडीत तर काय करते वाळू? काय भाव झाला ही वाळू आता? हा वाळूची भाव काय? टिप्पर केवढ्याला इकडं जातं? इकडं तर लई लांब असेल, गंगा लई लांब आहे. तुम्हाला इकडं जवळ असली एखादी नदी तर मग असेल स्वस्तात, ती नाही सांगत. पण आमच्याकडं 55,000ला एक टिप्पर. ते तेल पाडूच काम नाही तर काय. महाराज अवघड आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलेलं म्हणजे प्रयत्नवाद सिद्ध आहे. पण केव्हा? जेव्हा मनात येतं तेव्हा. हे सगळं मनावर अवलंबून आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा, पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा, पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा. करू नका त्याचा विश्वास, करू नका त्या पाडील
त्यामुळं पण फेका पडू नये आपलं बी है का नाही. मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका त्याचा. पाटलावर लई करून विश्वास ना म्हणजे हितल्या नाही बर का, हितल्या नाही. इथं काय मनाजीराव पाटील कोणी नाही. ज्या गावाला मनाजीराव पाटील असन त्या गावाच्या पाटलाच्या वरती विश्वास ठेवायचा नाही का, ते चक्रम असत. बरं पाटील ते पाटील आणि लांगडा पाटील आहे. कसला पाटील आहे? लांगडा आहे. त्याला काही जाता येत नाही कुठं. त्याला जाता येतं का? नाही जाता येत. आता त्या मनाला वाटलं त्या खांब्याकडं जायचंय, जाता येते का? हे लंगडं खुळय पांगळय, त्याला तिथपर्यंत जाता येत नाही. न पांगळ्याच्या स्वरूपाने संत महात्म्यांनी विनंती केली, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराटते. कोण? मन. विठ्ठल 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 असं मन नियमाचा घात करत महाराज. संकल्प तेच करत आणि विकल्पही तेच आणत. एवढं अवघड आहे. म्हणून विश्वास धरू नका त्याचा, घात करील नियमाचा, पाडील फशी. नियमाचा घात करू शकत, करीलच असं नाही पण करू शकत. म्हणून पूर्ण विश्वास न ठेवता त्याला जोड कशाची द्यावी? भावाची. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्या चरणामध्ये सतत उद्योग लागतो. काय लागतो? उद्योग लागतो. ती काय मोकळं मन काही रिकामं असं गप बसतच नाही. काय सांगावं तुम्हाला, बारीक निरीक्षण केलं ना माणूस पहिल्या काळामध्ये, आता काय करतो मला माहीत नाही पण पहिल्या काळातलं सांगतो. पहिल्या काळामध्ये एकाच बाजूला जावं लागायचं सकाळी उठलं की. त्यानं आलं. आता सकाळी उठल्यावर ज्याचा पहिला नंबर लागलेला असतो ते पुढं गेलेला असतं. पुढं गेल्यावर मागून आपल्यासारखं चाललं म्हणजे चाललेलं असतं तांब्याचं. काय गपस्थित वाईट डोळे बघत आहे इकडं तिकडे. ते काही नाही तिथं काही काम असतं का? पण तिथं बी काडी घेतं मुडीत. रिकाम मन ग बसत नाही. विठाला बसत नाही. तिथं काहीतरी कुटाणा करीत बसतं. तिथं काही करायची जागाच नाही. तरी सुद्धा एकाच मी गंमत बघितली. उगं बसलं पण काय गरज आहे तिथं? त्या मनाला तिथं ती कार्यक्रम करायची गरज नाही. पारसाकडला बसलंय आणि तटकी बांधित आहे. बघितल्याला सांगतो बरं. 2 लाकडं ठेवले. काय मनात आलं असेल त्याच्या कुणास ठाऊक. मी म्हणलं हे काय करतंय बस. आणि त्याच्या माग असं ठेवलं त्यांनी. फार म्हणलं इथं तटकी होणी दिसायला लागलं. नेमकं करायचं काय याला? मी संडासला बसलोय तटकी कशाला केली? म्हणजे लय मोठी नव्हती हो, बारकाल्या काढायची. बसल्या बसले उद्योग. म्हणजे रिकाम मन ग बसत नाही. काही ना काही केल्याशिवाय राहत नाही. त्याला कुठंतरी गुंतवावं लागतं. ते गुंतत असतं. म्हणून महाराज ज्ञानोबा म्हणतात मन आणि भाव. भाव असा आहे महाराज, भावात ते गुंतलं गेलं पाहिजे. एकाला पिशाचने प्रसन्न झालं पण त्याने असं सांगितलं की मी मोकळा बसणार नाही, तुझं काही काम करीन. पण ज्या दिवशी मी मोकळा राहीन, तुझं काही काम नाही जर मला सांगितलं तर मी एक काम करीन, तुला खाऊन टाकीन. परेशान झालं. सगळं सांगितलं. आता मोठा जमीनदार होता, 500 एकर जमीन होती. ते म्हणलं जा नांगरून या. जा नांगरून या म्हणलं की ते गेला. असं गेलं असाल मला मालक नांगरून झालं. म्हणलं हा इतक्या लवकर होत असतं. ते भूतच होतं आणि त्याला काय विषय आहे. गेले हे बघायला तर सगळं नांगरून गेलं. ते म्हणले आता काय करू? पाळी घालून टाक. पाळी. मालकाने इकडं थोपाड करूच तर मागर पाळी झाली. म्हणजे मालक पाळी झाली. ते म्हणलं आत्ताच इथं येणार आहे, सांगा दुसरं काम. असं करता करता बरेच कामं सांगण्याचा प्रयत्न केला पण असा दहशत मोठी वाईट असते. त्या दहशतीमध्ये ते वाळून गेलं.
मित्राने बघितलं, म्हणलं का रे असं कोण वाळून गेला? ते मला काय सांगा, असं अशी गोष्ट झाली, 2 दिवसापासून ही परिस्थिती, पण म्हणलं अन्नच गोड लागना. म्हणलं कशात काय, एकदा का माणसाला उतरायला फार काळ लागत नसतो महाराज, एका क्षणात उतरतो महाराज, एका क्षणात. इतका उतरला तो. ते म्हणलं काय झालं, असं असं झालंय. ते म्हणलं सोपा उपाय आहे. म्हणलं काय करू? गुरु लागतो महाराज त्याला. तो मित्र त्याचा गुरु ठरला. त्यांनी सांगितलं मला काही काळजी करू नको, त्याला एकच काम सांगू म्हणले आपण, पण ते 2 कामात गुतल. म्हणले काय? म्हणलं एक मलखांब रोव. मलखांब रावला आणि त्याला सांग म्हणला वर जा. ती वर गेला की म्हणे काय काम करू? ये खाली. खाली आली की म्हणे काय? मी जवळ सांगतो तवर एवढंच काम कर, वर जा खाली. काय केलं? त्याला खुटून टाकलं. खुटून तेव्हापासून आपल्याकडे म्हणते भूत खुटवायचं. विठाला विठाला खुंटून टाकावं लागतं. तसं ज्ञानोबरायांनी भावाच्या रूपाने त्या मनाला खुंटून टाकलं. तुझी सेवा करीन मनोभावे, मनाने आणि भावाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी समर्पित करावं लागतं महाराज. जर मनभाव पक्का राहिला नाही, भाव जर पक्का राहिला नाही, फळ अगदी पदरात पडायची वेळ येते. शेवट सांगतो, माझी वेळ संपलेली आहे, माझं लक्ष आहे ते वेळ, पण फळ पदरात पडायच्या टायमाला मन विकल्पामध्ये गेल्यानंतर काय घडतं महाराज? माधवाचार्य म्हणून श्रेष्ठ अशा प्रकारचे आचार्य होते, मोठे आचार्य होते. वृंदावन मध्ये त्यांनी तपश्चर्या केली महाराज, गायत्री उपासना केली. कुठे? वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये 12 वर्ष उपासना केली. 13वं वर्ष सुरू झालं, मन विकल्पाला गेलं. किती वर्ष गेले? गायत्रीच्या उपासनेमध्ये 12 वर्ष गेले. मन विकल्प पावलं. नीट ऐका बरं. आणि शेवटी म्हणले 12 वर्ष गेले तरी आपल्याला फळ मिळालं नाही, काय करून उपयोग आहे? म्हणून तिथून उदास झाले आणि काशीला आले. काशीला काही दिवस गेल्यानंतर एका त्या घाटावर एकदा फिरत असताना एक साधू महात्मा दिसला. त्या साधू महात्म्याकडे पाहिल्यानंतर जरा बरं वाटलं. दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्यपुरुष महात्मा तेजस्वी होता. त्यांनी पाहिलं, म्हणले हे उदास का बसलं आहे? दिसतंय तर भला अधिकारी, पण दिसतंय उदास. अधिकारी कधी उदास नसतो, प्रसन्न असतो. जे उदास असतं ते फोकणं उदास असतं, अधिकारी नसतं. विठाला त्यांनी पाहिल्यानंतर विचारलं, म्हणले बाबाजी क्यों दिलगीर में क्यों आहे? त्यांनी सांगितलं की मी जवळजवळ 12 वर्ष गायत्रीची उपासना केली, पण माझ्या पत्रात काहीच फळ पडलं नाही. त्यामुळं मी ती उपासना सोडून दिली आणि काय माझं मन कशात लागणार, इकडं प्रपंच नीट का झाला नाही आणि परमार्थ नीट साध्य झाला नाही. त्यामुळं मी उदास होण्याने या काशी क्षेत्रावरती, या गंगेच्या तीरावरती फिरतोय, त्या घाटावर. त्यांनी सांगितलं, म्हणले बाळ अजून 1 वर्ष काम कर, एक तुझा फळ नक्की येईल. म्हणजे का? म्हणले तू भैरवनाथाची उपासना कर. कुणाची? काळभैरव. काळभैरवाची उपासना दिली आणि काळभैरवाची उपासना करायला लावली. 1 वर्षाने तुला प्रचिती येईल, थोडं पुढं सांगेल काय ती. काळभैरव प्रसन्न झाले 1 वर्षाने. काळभैरवनाथाने विचारलं, काय पाहिजे ते मागून घे, तुझी इच्छा मनोकामना पूर्ण होईल. आज पहिला दिवस गेला. ते म्हणले काहीतरी भास झाला, भ्रम झाला. भ्रम होत असतो माणसाला आणि त्या भ्रमामध्ये त्यांनी ते सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. मग म्हणले कोण आहे तुम्ही? तिथं पुढं समोर या. विषय लक्षात घेण्यासारखा आहे. समोर या, तुम्ही कोण आहात? ते म्हणले मी या नगरीचा कोतवाल आहे, काशी नगरीचा, ज्याला काळ भैरव म्हणता. आणि तुम्ही माझी उपासना केली, माझा प्रसन्न होण्याचा काळ आलेला आहे, म्हणून तुम्हाला प्रसन्न झालोय. तुम्हाला काय पाहिजे ते मागून. नाही म्हणले माझ्या समोर या. ते म्हणले आम्ही तुमच्या समोर येऊ शकत नाही. ते म्हणले तुम्ही समोर जर आमच्या येऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला काय देणार आहे? ते म्हणले तुम्ही फक्त मागून घ्या, बाकीचं काही नाही. तुमची काय अपेक्षा आहे सांगा. म्हणजे का समोर येऊ शकत नाही? त्याचं उत्तर आहे का नीट. ते म्हणले 12 वर्ष आपण जी उपासना केली गायत्रीची,
त्या गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाचं वलय, भक्तीचं वलय आपल्या भोवती असल्यामुळे आम्हाला त्या भक्ती वलयामध्ये पुढे येण्याचा अधिकार नाही. आम्ही भस्म हो, जळून अधिकार आहे. आम्ही जळून भस्म हो, म्हणून आम्हाला तिथं समोर येण्याचा काही अधिकार नाही. आम्हाला तुम्ही फक्त तुमचं मनोकामना सांगा. त्यांनी सांगितलं असं असं आहे. मी 12 वर्ष गायत्रीची उपासना केली पण मला फळ प्राप्त झालं नाही. म्हणले बाळ, अजून 1 वर्ष तुला उपासनेचं फळ प्राप्त होण्याकरता कालावधी आहे. कारण उपासना सुरू झाल्यापासून, भक्तिपंथ सुरू झाल्यापासून, जपाची सुरुवात सुरू झाल्यापासून, अनुष्ठान सुरू झाल्यापासून, साधनेला सुरुवात केल्यापासून आपल्यामध्ये अनेक जन्माचे अनंत पापे असतात. त्या पापाचा परिहार करण्यामध्ये देवतेची काही दिवस निघून जात असतात. आपण पूर्णपणाने ज्यावेळेला शुद्ध होतो त्यावेळेला देवतेची कृपा होते. पण दम कुणाला आहे? तंबडी की दाल मिरी चिपडी खुशाल. थोडंसं काय झालं की आपल्याला वाटतं हो मी म्हणजे काय? अरे तू काहीच नाही. दमच निघत नाही माणसाला. आणि मग ते धरसोड वृत्ती अशा प्रकारची होते. म्हणून तू 1 वर्ष अजून वृंदावनामध्ये जाऊन तपश्चर्या कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. पुन्हा वृंदावनामध्ये मध्वाचार्य गेले आणि मध्वाचार्यांनी पुन्हा 1 वर्ष साधना केल्यानंतर स्वतः स्वयंभू अशा प्रकारची असणारी गायत्री माता समोर प्रत्यक्ष उभा राहिली. कारण त्यावेळेला त्या दृष्टीमध्ये दिव्य दृष्टीचं तेज निर्माण झालेलं होतं. अधिकार संपन्नता निर्माण झालेली होती. अनेक पापाचा आणि कर्माचा परिहार झालेला होता. शुद्ध स्वरूप झाल्याशिवाय परमात्मा आणि प्रगट होत नाही अथवा परमात्म्याची प्रचिती येत नसते. म्हणून ज्ञानोबरायांनी हे आपल्याला समजण्याकरता तुझी सेवा करीन मनोभावे तुझी जय 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 जय